ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिला. शिवशक्ती समावेशन. शिव आणि शक्ती वेगळेपणाने कशी राहू शकत नाहीत. ओव्या आहेत 23 ते 26. शिवाला व शक्तीला एकमेकांशिवाय अस्तित्व नाही. त्यांना वेगळे करता येत नाही. ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगळू, निवाडू होय. निवाडू किंवा निवाडा म्हणजे निवडून बाजूला करणे. पांगुळू म्हणजे पांगळा. गुळ आणि त्याची गोडी किंवा कापूर आणि त्याचा सुगंध यांना जसा अलग करता येत नाही, त्याप्रमाणे शिव व शक्ती यांना अलग करता येत नाही. त्यांच्यात भेद मानता येत नाही. त्यांना वेगळे करण्याकरता प्रत्यक्ष निवाडा जरी गेला तरी तो पांगळा होतो. पुढे म्हणतात, समग्र दीप्ती घेता, जेवी दीपूची ये हाता, तेवी जियेची या तत्वता, शिवची लाभे. पसरलेला दिव्याचा प्रकाश हा सर्व गोळा करून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी असलेला दिवाच हातात येतो. त्याप्रमाणे शिव व शक्ती म्हणजे अस्तित्व आणि नामरूप यांच्यात शक्तीला गोळा करायला गेलो तर शिवत्वच हाती येतं. पुढे सांगतात, जैसी सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्यत्वाचा गाभा, तैसी भेद गिळीत शोभा, एकची असे. सूर्य प्रभेला मिरवतो, पण प्रभेला गाभा सूर्यत्वाचाच असतो. त्याप्रमाणे शिव व शक्ती यांच्यातील भेद गिळून एक शिवपणाची शोभा प्रकट होते. पुढे सांगतात, का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंब बिंब अनुमापक, तैसे द्वैत मिसे एक, बरव तसे. अनुमापक म्हणजे अनुमान किंवा कल्पना करून देणारे, आणि बरवणे म्हणजे शोभणे. बिंब प्रतिबिंबाला दाखवते व प्रतिबिंबावरूनच बिंबाचं अनुमान करता येतं. त्याप्रमाणे शिव आणि शक्ती यांच्यात द्वैताच्या मिशाने एकपणाच नांदत असतो. स्वामी स्वरूपानंद अभंग रूपांतरात म्हणतात, गोडी आणि गुळ, कापूर परिमळ, बुद्धी पांगुळेल निवाडिता. अवघा प्रकाश हाती घेऊ जाता, दीपची तो हाता येई जैसा. तैसा करू जाता तत्वतः विचार, शिवची साचार शक्ती रूपे. विलसती जैशी सूर्य ठाई प्रभा, प्रभे माझी गाभा सूर्यत्वाचा. तैसा शिव शक्ती संकेत हा देखा, दावी तसे एका अद्वैतासी. बिंबची ते जैसे दावी प्रतिबिंब, प्रतिबिंबे बिंब कल्पो येई. तैसे शिवशक्ती निमित्ते करोन, स्वरूप चिद्घन खेळे एक. शक्ती जशी पतिव्रता आहे तसाच शिव सुद्धा पत्नीव्रती आहे. शिव आणि शक्ती दोघे एकमेकांशी एकनिष्ठ आहेत. ती दोघे एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. विश्वामध्ये जो ज्ञानाचा प्रवाह दिसतो ते शक्तीचे स्वरूप आहे आणि ज्ञानप्रवाहातील ज्ञान हे शिवाचे स्वरूप आहे. अस्तित्व म्हणजे शिव व नामरूप म्हणजे शक्ती ही दोघं एकमेकांपासून निराळी करता येत नाहीत. ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांच्या मालिकेने स्पष्ट करतात. त्यासाठी त्यांनी 5 दृष्टांत दिले आहेत. गोडी आणि गुळ. पहिला दृष्टांत आहे गुळ व गुळाच्या गोडीचा. गोडी ही गुळामध्ये अंगभूत आहे. गोडीशिवाय गुळाची कल्पनाच करता येत नाही. वास्तविक गुळ हा नेत्रेंद्रियांचा विषय आहे व गोडी हा रसनेंद्रियाचा विषय आहे. त्यामुळे ते भिन्न असले पाहिजेत असं म्हणता येतं. पण प्रत्यक्षात काय अनुभव आहे? दोन्ही एकरूपच आहेत. गोडी गुळापासून वेगळी करता येत नाही. गोडीचे नेत्राला दिसणाऱ्या रूपालाच गुळ हे नाव दिलेलं आहे. किंवा दुसरा दृष्टांत आहे कापूर आणि परिमळू. जी गुळाची गोष्ट तीच कापराची कथा. कापूर हा दृष्टीचा विषय तर त्याचा सुगंध हा घ्राणेंद्रियांचा विषय. त्यामुळे ते 2 पदार्थही एकमेकांपासून वेगळे असतील असं वाटलं तरी कापराच्या प्रत्येक कणात त्याचा सुगंध भरून राहिलेला असतो. तो सुगंध कापरापासून वेगळा करता येत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, प्रत्यक्ष निवाडा जरी त्यांच्यात भेद दाखवण्याचा प्रयत्न करण्यास गेला तरी तो पांगळा होतो. त्याला त्यांच्यात भेद दाखवता येत नाही. पुढचा दृष्टांत आहे दिवा आणि दीप्ती. दिवा व त्याचा प्रकाश सुद्धा अभिन्न आहे. जर कोणी म्हणेल की पसरलेला प्रकाश गोळा करतो तर त्याला नुसता प्रकाश गोळा करता येणार नाही.
त्यासाठी त्या विस्ताराच्या केंद्रस्थानी असलेला दिवाच हाती घ्यावा लागेल. तसेच शक्ती ही जणू पुरुषाचे तेजच आहे. शक्ती दृश्य आहे म्हणून ती घ्यावी असं ठरवलं तर तिच्या केंद्रस्थानी असलेला शिवच म्हणजे ते शिवस्वरूपच हाती लागतं. कारण एकंदर चराचर सृष्टी हे शक्तीचं कार्य आहे. म्हणजे आपल्याला शक्ती जी दिसते अथवा प्राप्त होते ती कार्यरूपाने म्हणजेच सृष्टी रूपाने, कारण रूपाने ती आपल्या हाती लागत नाही. कार्यरूपाने असलेली शक्ती हातात घेतली की त्या पदार्थाचे अस्तित्वच म्हणजे शिवच आपल्या हाती येतो. अस्तित्व म्हणजे शिव व आकार आणि नाम व रूप म्हणजे शक्ती. चौथा दृष्टांत आहे सूर्य आणि त्याची प्रभा. आकाशात उगवणारा सूर्य म्हणजे प्रकाशरूप धर्माने युक्त असं त्याचं बिंब व त्याची प्रभा म्हणजे अखिल चराचर सृष्टीत पसरलेला त्याच्या किरणांचा समुदाय. आता या दोन पदार्थातील भेद सहज कळण्यासारखा आहे. परंतु त्या प्रभेला सूर्यापासून भिन्न करता येईल का? प्रकाशरूपी किरणांच्या समुदायाला सूर्य आपल्या अंगावरच वागवतो म्हणून त्याची प्रभा किरण रूपाने जगात मिरवते. तसे प्रकाशरूप सामर्थ्य जर सूर्याच्या अंगी नसतं तर प्रभेला पण मिरवता आलं नसतं. आणि ती प्रकाशरूपाने मिरवते म्हणून सूर्याचे अस्तित्वही कळून येते, नाहीतर कसं कळलं असतं? आकाशात इतरही असंख्य सूर्य आहेत पण त्यांची प्रभा येथील स्थावर जंगम पदार्थ प्रकाशित करत नाहीत, त्यामुळे त्या सूर्यांचे अस्तित्व कळत नाही. एकूण प्रभा व सूर्य मिळून एकच सूर्याची शोभा आहे. तेज शब्द उच्चारल्याबरोबर ते कशाचे तरी असले पाहिजे व शक्ती शब्द उच्चारल्याबरोबर ती कोणाची तरी असली पाहिजे असं मनात येतं. सूर्याप्रमाणेच शिव हा ज्ञान किरणांचे म्हणजे शक्तीचे केंद्रस्थान आहे. त्याने स्वरूपभूत ज्ञानाच्या अंगावर शक्तीला आश्रय दिलेला आहे. त्यामुळे ती असंख्य ज्ञान किरणांच्या आधारे ब्रह्मांडात मिरवते. त्यामुळे शिवाचेही अस्तित्व उजेडात येते. यामुळे शिवाचे स्वरूपभूत ज्ञान व शक्तीची ज्ञानरूप किरणे एकरूप आहेत. स्वरूपभूत ज्ञानरूपी शिव व ज्ञान किरणरूपी शक्ती असा भेद दिसत असला तरी वस्तुतः तसा भेद नसून शिवाच्या स्वरूपभूत ज्ञानाला प्रकाशित करणारी व त्याची ज्ञानकिरणे म्हणजे शक्ती ही शोभा आहे. एकूण सूर्य व त्याची प्रभा दोघे एकरूपच आहेत. या दृष्टांताने ज्ञानदेवानी दोन पदार्थांच्या अस्तित्वाचा प्रत्यय भिन्न असला तरी विचारदृष्ट्या त्यांच्यात अभेदच कसा स्वीकारावा लागतो ते दाखवलं आहे. पाचवा दृष्टांत आहे बिंब आणि प्रतिबिंब. येथे त्यांनी वेदांत शास्त्राच्या आभासवादास अनुसरून दृष्टांत दिला आहे. मुखापुढे आरसा आला की एक बिंब व एक प्रतिबिंब असे दोन भाव निदर्शनास येतात. मूळ स्वरूप बिंब हे त्याच्या उलट भासणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबाची कल्पना करून देते. आरशातील मुख हे प्रतिबिंब म्हणवते व आपल्या ठिकाणी असणारे मुख हे प्रतिबिंबाच्या संदर्भात बिंब म्हणवते. प्रत्यक्ष आपले मुख आपण पाहू शकत नाही. प्रतिबिंबावरून आपल्याला आपल्या मूळ रूपाची कल्पना करावी लागते. ते प्रतिबिंब त्या मूलभूत बिंबाचे अनुमापक होते. या बिंब प्रतिबिंब दोन भागात बिंब असणारे आपले मुख हे आरशातल्या मुखाच्या प्रतिबिंबाचे द्योतक होते. प्रतिबिंब दिसण्यास कारणीभूत होते. तसेच प्रतिबिंबावरून आपण आपल्या मुखाचे अनुमान करू शकतो किंवा तसे अनुमान करण्यास प्रतिबिंब कारणीभूत होते. एकूण प्रतिबिंबावरून बिंबाची कल्पना करता येते व बिंब आहे म्हणून प्रतिबिंब दिसतं. बिंबच नसतं तर प्रतिबिंब दिसलं नसतं. पण म्हणून प्रतिबिंबाच्या योगे बिंबाला द्वैतपणा येत नाही. बिंब आणि प्रतिबिंब रूपाने एक बिंबच शोभत असते. बिंबात व प्रतिबिंबात एक बिंबच नांदत असते. येथे प्रतिबिंब हे पुरुषाचे रूप असून ते ज्या आरशात दिसते तो आरसा म्हणजे प्रकृती आहे. शिव हा बिंबभूत असून शक्तिरूपी आरशात दिसते ते त्याचेच प्रतिबिंब असते. म्हणून ज्ञानदेव त्या प्रतिबिंबाला अनुमापक म्हणतात. अनुमापक म्हणजे अनुमानावरून मोजणारा, अनुमान करणारा. म्हणजे प्रतिबिंबावरून बिंबाची कल्पना करता येते. आपले मुख आपल्याला कधीच दिसत नाही. आपण कसे आहोत त्याचे आपल्याला आरशातील प्रतिबिंबावरूनच अनुमान करावं लागतं. तसेच शिवाला सुद्धा आपले ज्ञान करून घेण्यासाठी प्रकृतीरूपी आरसा मुखापुढे धरावा लागतो. बिंब हे प्रतिबिंबाचे द्योतक असते तर प्रतिबिंब हे बिंबाचे अनुमापक असते. बिंबामुळे प्रतिबिंब पडते व प्रतिबिंबावरून बिंबाचे अनुमान करता येते. त्यामुळे येथे बिंब व प्रतिबिंब अशा दोन गोष्टी दिसतात.
परंतु बिंब व प्रतिबिंबातील द्वैत कल्पित असते. आरसा असेल तरच प्रतिबिंब दिसणार आहे. एरवी बिंब ही एकच गोष्ट खरी आहे. तसेच प्रकृती रूपी आरसा नसेल तर शिवाला बिंब प्रतिबिंब भाव असणार नाही आणि प्रकृती असते त्यावेळी द्वैताच्या आकाराने एक शिवच प्रतिबिंब रूपाने शोभत असतो. अशा प्रकारे शिव हा शिवरूपाने शक्तीचा द्योतक होतो. त्याचप्रमाणे शिव हा शिवरूपाने शक्तीचा द्योतक होतो, शक्तीचा प्रकाशक होतो व शक्ती रूपाने शिवरूपाचा अनुमापक होतो, मोजणारा होतो. एकूण शिवशक्ती अशी ही एकरूप आहेत. त्यांच्यात द्वैत सिद्ध होत नाही. या प्रातिभासिक द्वैतात वस्तुतः अद्वैतच असतं असं ज्ञानदेवाने सिद्ध केलं आहे. दोघे मिळून एकच परमात्मा वस्तू आहे. येथील पाचही दृष्टांतांचा क्रम लक्षात घेण्यासारखा आहे. स्थूल गूळ व त्याची गोडी चाखायला देऊन ज्ञानदेव कापूर हुंगायला देतात. नंतर तोच कापूर पेटवून त्याची दीप्ती आपल्याला दाखवतात. नंतर दीप्तीचा मूळ स्रोत जो सूर्य त्याच्या प्रभेकडे आपणास घेऊन जातात आणि या सर्वांचे सार आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित व्हावं म्हणून आरशाचा दृष्टांत देतात. शेवटी कडून येतं की बिंबाशिवाय प्रतिबिंब नाही आणि प्रतिबिंबाशिवाय मुखाचं दर्शन होत नाही आणि हाच आरसा बाजूला करून भेदात्मक प्रतीती नाहीशी करून अभेद जाणवून देतात. स्वामीजी म्हणतात की हे जे दोन भाव दाखवले जातात ते शिवशक्तीच्या निमित्ताने एकट्या स्वरूपाचाच खेळ आहे. पुढे ज्ञानदेवाने द्वैत भ्रमाचे स्वरूप व त्याची अनर्थकता कशी आहे ते सिद्ध केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.